राज्यातील बँकांमधील मराठी भाषेच्या वापरासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात एक भूमिका घेतली होती। त्यानंतर मनसैनिकांनी सर्वदूर बँकांमध्ये जाऊन मराठीच्या वापराबाबत चाचपणी केली। काही ठिकाणी मनसैनिकांकडून खळखट्याक आंदोलनही झाली। त्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुणीही कायदा हातात घेऊ नये अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला। त्यानंतर याच मराठीच्या मुद्द्यावरून आज सकाळी मराठी भाषा मंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेटही घेतली। त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसैनिकांना उद्देशून एक निवेदन जारी केलंय। त्या निवेदनात त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र। सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवलात त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन। मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पहा आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या। दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं। यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला तसंच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली। पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयात पुरेशी जागृती केली आहे आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूकही दाखवली आहे। आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर कच खाल्ली तर मग ही आंदोलन तरी कशासाठी करायची। आणि सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी सरकारची आहे। रिझर्व्ह बँकेचा नियम त्यांना माहिती आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं हे आता सरकारची जबाबदारी आहे। काल कुठेतरी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही, तशी इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का? तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की। त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा, पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका। सरकारलाही माझं सांगणं आहे की परत कुठे नियम पाळला जात नसेल आणि मराठी माणसाला गृहीत धरलं जात असेल किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील। आपला राज ठाकरे। त्यामुळे या एकाच निवेदनातून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दुहेरी निशाणा साधलाय। एकीकडे आपल्या मनसैनिकांना आंदोलन थांबवण्याचा संदेश दिला असला तरी दुसरीकडे त्यांनी सरकारचे सुद्धा कान टोचलेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।